सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, सूचना आहेत, त्या अंमलात आणा, कारण पिक्चर सुरू झालेला आहे. मला खूप छान वाटतंय की आजच्या भागाची सुरुवात अशा एका व्यक्तीपासून झालेली आहे. आडनाव जरी किरकिरे असलं तरी सुद्धा अजिबात किरकिर न करता नेहमी गोड गोड गाण्यांना जन्म देणारे असे स्वानंद किरकिरे सर, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. आज पहिल्यांदा ते या मंचावरती आलेले आहेत. कसं वाटतंय सर पहिल्यांदा आमच्या थुकरटवाडीत? मला फारच म्हणजे मला असं म्हणायला गेलं तर जास्त नाही होणार की मी माझं ॲम्बिशन होतं या मंचावर. अरे बापरे, मी बरेच दिवसाचा कार्यक्रम बघतो आणि मला असं वाटतं कधी एकदा जातो मी इथे, कारण फारच सुरेख कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात लाडका कार्यक्रम आहे आणि खूप मजा येते या कार्यक्रमात. क्या बात आहे, वा वा. आणि पुन्हा एकदा स्वागत करणार आहोत अतिशय मनापासून या मंचावरती सयाजी शिंदे यांचं. स्वागत करूया ज्येष्ठ अभिनेते सतीशजी पुळेकर यांचं. आणि ही मंडळी आलेली आहेत ज्या सिनेमाच्या निमित्तानं, त्या सिनेमाचं नाव आहे यूथ. आणि स्वागत करूयात याच सिनेमाच्या नायकाचं अक्षय वाघमारेसाठी जोरदार टाळ्या. आणि स्वागत झालं पाहिजे नेहा महाजनचं, जोरदार टाळ्या. आणि आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे आणखीन एका अशा अभिनेत्याला ज्यांची याच्यामध्ये एक सरप्राईज भूमिका आहे. आणि ते नाव खरं तर माझ्यासाठी खूप मोठं आहे, कारण माझी खूप इच्छा होती आयुष्यात डान्स शिकायची, पण ती पूर्ण झालीच नाही. पण ती ज्यांच्याकडे बघून निर्माण झालेली होती, एक शो आला होता बुगी बुगी नावाचा. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज जरी रियालिटी शोचं पेव असलं तरी सुद्धा भारताला पहिल्यांदा ज्या शोनं नाचायला शिकवलं तो शो म्हणजेच बुगी बुगी. एक असा हरहुन्नरी अभिनेता, अष्टपैलूच म्हणूयात आपण, सगळ्यातलं सगळंच येणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेते जावेद जाफरी यांचं. वा वा, क्या बात आहे सर, वेलकम. मला खूप छान वाटतं की आज आमच्या थुकरेटवाडीमध्ये जावेद जाफरी सर आलेले आहेत. सर मनापासून स्वागत. तुमचा पण स्वागत. पहिले एक बात बोल दूं. हाँ सर. की माझा व्याकरण हां आणि उच्चारण त्यांची वाट लावली आहे. तर मी मराठीमध्ये नाही बोलणार, आणि हिंदीमध्ये बोलणार. मला क्षमा करा तुम्ही, हिंदी में बोलूंगा मैं, आपको अगर एतराज न हो तो. पण तुम्हाला मराठी? मी मराठी मीडियम स्कूलमध्ये गेले होते. मराठी मीडियम. तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये होता ना? नहीं मराठी मीडियम. वो स्कूल में मराठी जो थी बहुत मीडियम थी. सर पहली बार आप मराठी शो में आए हैं और मराठी फिल्म है जी, इसमें भी आपकी एक भूमिका है, उसके बारे में क्या कहेंगे? वेल भूमिका मेरी पीछे है क्योंकि मैंने इसमें एक रैप गाना गाया है, और क्योंकि ये फिल्म एक मुझे उसकी कहानी और उसका मकसद बहुत पसंद आया. जिस नीयत से ये फिल्म बनाई गई है, मुझे वो नीयत बहुत अच्छी लगी. किस बारे में बात कर रहे हैं, जो इस महाराष्ट्र में ख़ास तौर पे किसानों के साथ जो उनकी हालत हो रही है, जिस तरह से उनको एक्सप्लॉइट किया जा रहा है, पॉलिटिशियंस बात करके चले जाते हैं, उसका कोई रिजल्ट नहीं मिलता है. तो ये, और यंगस्टर्स को कहें कि आप घर बैठ के बोलते हो ये क्या कर रहा है, आप कुछ करो, आप आगे बढ़ो. तो बदल घड़ाने ताकत जो हम कहते हैं, तो वो ताकत जो यूथ में, तो उसके ऊपर हमने एक रैप गाना उन्होंने लिखा. तो मैंने उसको गाया इस फिल्म में, और बहुत स्ट्रॉन्ग और बहुत ही उकसाने वाला एक गाना है कि आपको एक आपके रोंगटे खड़े कर देगा कि नहीं यार हमको कुछ करना है. स्वागत करतो सगळ्या पाहुण्यांचं आणि विनंती करतो त्यांना आमच्या बरोबर बसण्याची. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. गप्पांना सुरुवात करणार आहे सयाजी सरांपासून. सयाजी सर, नेहमीच वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे तुम्ही करत असतात, आणि आत्ताचा जो हा सिनेमा घेऊन आलाय, नावावरून तरी कळतं की तरुणांच्या फार जवळ जाणारा असावा, पण वेगळं भाष्य करतो सिनेमा. काय आहे सिनेमा? तारुण्य म्हणजे फक्त मस्ती, तारुण्य म्हणजे फक्त चंगळ, तारुण्य म्हणजे काय यंगपणाचं जे सगळे तेच आहे का?
नाही तर तारुण्य तुम्ही तुमच्या समाजासाठी काय करता, तुम्ही पर्यावरणासाठी काय करता आणि तुम्ही त्याच्यातनं तुमचं तारुण्य पण कसं दाखवता, तुमची धमक आहे तर तिकडे दाखवा. हा जो मेसेज त्यातनं येतो अलीकडच्या त्यातला तो मला खूप आवडला आणि ज्या पद्धतीने त्यातली गाणी आहेत तर त्यामुळं मला वाटलं की यामध्ये आपल्याला काम करायला मिळालं हे एक आपलं भाग्यच आहे आणि फॅन्टास्टिक फिल्म झाले. वाह. हमारा जो एक गांव है सर, इसका नाम है थुकरेटवाड़ी जी. और आपका शो था बुगी वुगी, तो यहाँ भी एक शो आता है, इसका नाम है उगी उगी. उगी उगी का मतलब मराठी में जब बच्चा रोता है तो उसको कहते हैं उगी उगी बाबा, उगी उगी, हाँ. मत रोना. हाँ. तो उगी उगी नाम का एक शो है यहाँ और वो चाहते हैं कि आपको आज दिखाए ताकि आप यहाँ आए हैं. तो देखते हैं उसमें क्या क्या टैलेंट है डांस का. बिल्कुल देखना चाहेंगे. राम राम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. स्वागत आहे तुमचं या आमच्या गुलकंद केबल नेटवर्कच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे शिंदे खोबरेल तेल प्रस्तुत उगी उगी. शिंदे सर, तुमचं नाव घेऊन टाकलं मी. काय घेतलं नाव यांचं फक्त जाताना तेवढा चेक देऊन टाका. नमस्कार. शेंडे बोल के शेंडी लगा रहा है. अरे जावेद जाफरी सर, आप यहाँ ठिकाने आ गए हमारे थुकरटवाड़ी में, बहुत हमको आनंद हो गया. इतना मोटा मानुस हमारे यहाँ आगे आ गया, जोरदार तालियां बजाओ उनके लिए. मोठा माणूस किधर है? मोठा मोटा नहीं हूँ सर, आप एकदम स्लिम है. लेकिन सर, जावेद सर के बारे में एक बात बहुत मैं कहना चाहता हूँ. आपको मालूम है जावेद सर बहुत अच्छा एक्टर है, डांसर है, लेकिन आपको पता नहीं होगा कि जावेद सर पुलिस में भी है. पुलिस में है? हाँ, कसं काय? नेपाल पुलिस में है. कैसे? और कितने मेडल मिले देखो कि लगा क्या है पूरे. हैं? स्वानंद सर, क्या बात है सर. तुम्ही म्हणजे छंद म्हणून गाणं लिहिता की छंद म्हणून ऍक्टिंग करता? छंद म्हणून जगतो. क्या बात आहे सर. आणि मी ज्यांचा उजवा हात आहे असे सतीश पोळेकर सर या ठिकाणी आलेले उजवा आहेत. हात? क्या बात आहे सर. मी उजवा हात आहे सर. ते का तुम्ही सांगू शकत नाही कारण त्याच्यात माझी बदनामी होऊ शकते. सर, एक आज हमारा रिक्वेस्ट है आपसे कि आज जो हमारा यहाँ प्रोग्राम हो रहा है उसका जजिंग आप करेंगे सर. प्लीज जोरदार तालियां. तर सबसे पहले मैं आमंत्रित करने जा रहा हूं यहाँ पर के बद्रिके. ये हमारे सर ब्रेक डांसर है, एक जबरदस्त डांसर. तो आमंत्रित करता हूं के बद्रिके. ऐसा खतरनाक डांस पेश करने जा रहा हूं सर. मतलब वो रहता ना डॉट 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 मतलब दो, लेकिन आपको है आदमी दो लेकिन दिखेगा एक ही. तो जोरदार ताली के साथ स्वागत दीजिए भाव कदम एंड फैमिली.
कोण आहे का? तुम्ही घ्या आता. तुम्ही हे कशाला घालून आला एवढं? मी? हा तुम्ही घ्या एवढं अरे काय- मी अँकर आहे कार्यक्रमाचा. मग ते घातलंय कशाला सांग खरं. हे म्हणजे डान्स करू म्हणतं? मग करा ना तुम्ही डान्स. नहीं नहीं क्या है आपको देख के मुझे अमिताभ बच्चन साहब की याद आ गई। नहीं सर वो क्या है अभी बच्चों का कंपटीशन है तो मैं करूंगा तो मैं जीतूंगा बच्चे नाराज हो आप जाएंगे। बच्चे दिल के बच्चा हो। नहीं सर वो तो है लेकिन अच्छा नहीं लगता बच्चों के सामने ये कर लेकिन ठीक है अभी इसने मुझे कहा है तो अपना ऐसा है जिधर बम उधर हम फट गए बम हट गए हम। ओके रेडी बेटा? रेडी. बेटा देख हाँ ठीक से हाँ ओके सर थैंक यू। हाय गाइस आगे ले थोड़ा आगे लेना संपलं का नाही आता काय वाजू? ओके थैंक यू सर कैसा लगा मेरा डांस? ऐसे मैं डांस करता हूँ मतलब इतना इंट्रिकेट कोरियोग्राफी थी आपकी। आपने कोरियोग्राफी की ना, वो म्यूजिक का इस्तेमाल जो आपने किया वो बहुत यूनिक था। मतलब वो बहुत कम देखने को मिलता है कि म्यूजिक का इस्तेमाल होता है, Yes, sir. वो आपने वो रखा। स्लो मोशन में तो डांस देखते, फास्ट फॉरवर्ड में डांस था नहीं, इनका. ये लूज मोशन में डांस तो वो आपने जो बहुत बहुत अच्छा किया, बहुत यूनिक कोरियोग्राफी थी ये। थैंक यू सर एक्चुअली मैं करता नहीं सर हा, राव ते करू पण नका तुम्ही. करूच नका. आपकी बैटरी भी डाउन हो गई। नहीं सर ये अच्छा ये क्या नहीं वो लोड शेडिंग गांव में है ना. लोड शेडिंग 7 बजे लोड शेडिंग. सर हमारे विदर्भ रीजन में थोड़ा लोड शेडिंग का प्रॉब्लम है। एक खतरनाक डांस अभी मैं आपके सामने पेशे खिदमत कर रहा हूँ तो मैं आमंत्रित कर रहा हूँ श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांना जोरदार टाळ्या. कि ये यहाँ पर अभी शैडो प्ले कर रहे हैं, शैडो डांस जैसे कहते हैं।
ऑडियन्स ऑडियन्स बरं ऑडियन्स नको चालू. अरे ऑडियन्स आहे ऑडियन्स ऑडियन्स. बर कसा वाटला डान्स ते बघायचं आहे. चला. त्यांच्या डान्सची वाट लावली सगळे. अभी एक खास परफॉर्मेंस अजून आहेच. अभी एक खास एकदम खतरनाक एक आदमी है जो जादूगर है सर अच्छा और फिर भी डांसर है. ओके. डांस करते करते जादू दिखाएगा. तो बैनर भाइयों पेश खिदमत है आपके सामने हमारे इस चैनल का एक बेहतरीन कार्यक्रम जिसका नाम है शिंदे खोबरेल तेल प्रस्तुत ऊगी ऊगी. मैं डांसिकल जादू दिखाने वाला हूँ सर. डान्सिकल क्लासिकल जादू. डांसिकल सर. डांसिकल जादू. बहुत आपने मतलब ये आप कहाँ सीखे ये किसी ने आके सिखाया आपको? हाँ सर. तो कौन आए थे वो? यमदेव. उन्होंने ऐसा नहीं बोला कि ऐसी जादू करेंगे तो उठा के लेके जाऊंगा करके. वा वा, जादूगारांसाठी जोरदार टाळ्या पाहिजेत. सतीश पुळेकर सरांकडे आता येणार आहे तुमच्या भूमिकेबद्दल ऐकायचं सिनेमातल्या. खरं म्हणजे हा सिनेमा आहे हा तरुणांचा सिनेमा आहे. सगळेच तरुण आहेत तिकडे. सगळ्यात जास्त तरुण सतीश सरच आहे. ते फक्त पांढरा कलप लावून येतात आपल्याला असं वाटतं. माझी भूमिका त्याच्यात जी आहे, गावातला एक माणूस आहे, त्यांनी पाण्यासाठी किंवा त्या गावासाठी बरंच काही काही केलेलं आहे. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की नाही, आपण कितीही मेलो तरी आपल्याकडे कुणीही लक्ष देणार नाही, हे राजकारणी आपल्याकडे पाहणार नाहीत. आणि असं करत असताना हे तरुण गावात येतात आणि ते पाण्यासाठी ज्या पद्धतीने झगडतात
त्यांनी जे जे केलेलं आहे त्या सिनेमात ते पाहिल्यानंतर नक्की लोकांना असं वाटेल की खरंच तरुणांनी असंच करायला पाहिजे. वा. जावेद सर, तुमच्याकडे आता मी येणार आहे. यूथच्या निमित्तानं तुम्ही एक प्रमोशनल सॉन्ग पण याच्यामध्ये केलेला आहे, जो रैप आपने गाया है, तो ये मराठी है? हाँ, मराठी में है. तो उसमें काफ़ी मुझे दिक्कत, मैंने कहा ना उच्चारण व्याकरण, हाँ, तो वो स्टूडियो में ड ड ड वो पूरा और बहुत फास्ट है वो. हाँ. तो उसमें थोड़ी तकलीफ होती, लेकिन मैं थोड़ा परफेक्शनिस्ट टाइप का हूँ. मैंने कहा नहीं, जो करना है तो सही तरीके से करना है. बहुत अच्छा लिखा हुआ है और मेरे लिए भी, मतलब मैं हमेशा, मैंने मुंबई, उसके बाद एक मेरा भारत है महान एक गाना मैंने गाया था वो, और एक ये भी. तो ये इसमें एक बहुत स्ट्रांग मैसेज है. उम्मीद करते हैं कि इल रीच यहाँ तक पहुँचेगी. जी हाँ, जरूर पोहोचेगी. त्याही गाण्याची आम्हाला झलक ऐकायची आहे सर. आता येणार आहे स्वानंद सरांकडे. स्वानंद सर, या सिनेमात एक भारूड आहे, ते तुम्ही गायलंय. कसा आहे तो अनुभव? एक तर भारूड हा प्रकार जो आहे सिनेमात फारसा येत नाही. म्हणजे आपल्या लोकपरंपरेतलं एक अतिशय महत्त्वाचं निवेदन भाष्य आहे, गीत आहे ते. मी भारूड या गोष्टीनेच आकृष्ट झालो आणि गेलो ऐकायला. आणि तेव्हा हे कळलं की हे भारूड पाण्याबद्दल आहे आणि जी पाण्याची समस्या आपण आज 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 आपण भोगतो. आणि हे जवळजवळ 6 महिन्यापूर्वी आम्ही भारूड केलं होतं. आणि माझं असं मत आहे की जेव्हा मी केलं तेव्हा एवढी ती ही जाणवली नव्हती त्या गाण्याची गरज, जेवढी मला आज जाणवते. वा. कट्यार काळजात घुसलीमधलं गाणं खूप गाजलंय, सूर निरागस हो. पण मी असं ऐकलंय की सूर निरागस हो या तुमच्या ओळी आहेत. हो, आता ते ह्यांचं मोठेपण आहे, सुबोधचं आणि शंकर महादेवन यांचं. कारण काय झालं की मी सुबोधनी मला म्हटलं होतं की हा पिक्चर करायचा म्हणून, आणि मी त्याला हो म्हटलं होतं. आणि मी खूप एक्सायटेड होतो कट्यार काळजात घुसली करण्यासाठी. आणि आम्ही पहिल्यांदा शंकरकडे गेलो आणि
तो म्हणाला की मला एक काहीतरी तू पहिलं गाणं कंपोज करायला, गणपतीचं गाणं होतं, तर पहिलं गाणं कंपोज करायला तू मला काहीतरी हे दे. आणि मी नुकताच स्क्रिप्ट ऐकून आलो होतो आणि मला त्या सगळ्या सिनेमाचा सार असा वाटला होता की सूर जो आहे तो निराकस झाला पाहिजे. तर मी ही एवढी ओळ त्याला दिली होती आणि तिथून त्यांनी कंपोजिशनला सुरुवात केली. असं त्यांनी याला सुरुवात केली होती. आणि मग तिथून मग काहीतरी झालं. मग शंकर पण खूप बिझी होता, माझंही काही पिकेचं काम चाललं होतं आणि त्यात बिचारा सुबोध अडकत होता. आणि मग त्यात त्या तारखा जमून काही आल्या नाही आणि त्यानंतर मग ते गाणं त्यांनी पूर्ण केलं. मी त्या सिनेमातनं आपोआपच बाहेर पडलो, इच्छा नसताना सुद्धा. पण सुबोधचं आणि शंकरचं आणि सगळ्यांचं मोठेपण आहे की ते जिथे जातात तिथे हे सगळ्यांना सांगतात की सूर निरागस होई माझी ओळ आहे. नेहा तुझ्याकडे येणार आहे आता, तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे युतिका. बर. आणि ती या सगळ्या ग्रुपची तशी लीडर आहे. त्यामुळे ती जे काय सांगेल ते सगळ्यांना ऐकायला लागतं. आणि या प्रवासात अचानक जेव्हा आमच्यासमोर एक सामाजिक प्रश्न येतो तेव्हा आमचं काय होतं, आम्हाला काय वाटतं, आम्ही सगळेजण मनापासून जीव तोडून जे एक त्या सगळ्या प्रश्नाला सामोरं जातो आणि त्यात आमच्या सगळ्या नात्यांचा एक धागा, असं सगळं या सिनेमात आहे. आणि सो इट्स बीन अ ग्रेट एक्सपिरियन्स. वा. आणि आता येणार आहे सिनेमाच्या हँडसम डॅशिंग अशा हिरोकडे. मराठीत अक्षय कुमारला असं म्हणायला हरकत नाही, सिनेमा अक्षय. आणि मी त्याच्याबद्दलची एक वेगळी माहिती ऐकलेली आहे, त्याच्याबद्दल त्यालाच विचारायचं आहे की दादा कोंडकेंचं आणि तुमचं एक रिलेशन आहे. मी दादा कोंडकेंची थर्ड जनरेशन. वा वा. आणि ॲक्च्युली गेल्या 10 वर्षापासून आय एम स्ट्रगलिंग. म्हणजे माझ्याकडे काम नव्हतं आणि मी साईड रोल्स आणि स्पॉट बॉयपासून मी काम केलेली. ओके. आणि काही वर्षांपूर्वी आवाजली मी रडत होतो डॅडसमोर की आय एम अ सॉफ्टवेअर इंजिनियर. आणि मी डॅडला म्हटलं की नाही सोडायची आहे, माझ्यासाठी तुम्ही जॉब बघा वगैरे. आणि तेव्हा डॅड मला म्हणाले की असं असं आहे, म्हणजे तुला बघ पुढे कंटिन्यू करायचं का नाही, युअर बिलॉंग्स टू दादा कोंडकेज फॅमिली. हे 10 वर्षाचा प्रवास होता. 10 वर्षाच्या प्रवासानंतर त्यांनी मला सांगितलं. मी बाबांना म्हटलं का असं का. म्हटलं काय नाही, तुला ज्या फील्डमध्ये जायचं होतं त्या फील्डमध्ये तू जाणार होताच, फक्त दुसऱ्याच्या जीवावरती उडायचं नसतं किंवा दुसऱ्यांचं नाव वापरून पुढे जायचं नसतं, हे तुला 10 वर्षांनी शिकवलं. त्यामुळे तू आत्ता इथे आहेस आणि ते स्ट्रगल तुझं आता संपेल असं मला वाटतं आणि म्हणून मी तुला सांगितलं. त्यानंतर मला खूप मोठा बूस्ट मिळाला आणि आता भरपूर फिल्म्स केल्या मी. आता याच वर्षी 4 फिल्म्स आहेत. आता यूथ घेऊन येतो आणि दादानी जे सामाजिक कार्य केलं होतं त्यातला हा एक भाग आहे आणि ते मला खूप भावते. आणि म्हणून आणि अचानक ही फिल्म आली आणि आय लाईक ओके आय एम डुईंग इट. असं झालं. वा वा वा. सयाजी शिंदे सर, मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही आला होतात बाबांची शाळा सिनेमासाठी, तेव्हा एक गोष्ट सगळ्यांच्या समोर या मंचावरून आली होती, ती म्हणजे तुम्ही जे काम करताय सध्या सातारा जिल्ह्यामध्ये, तिथेच माणखटाव तालुक्यामध्ये एक नवीन प्रकल्प उभा राहतोय, तुमच्या कल्पनेतून साकारतोय, जो सगळ्यांचाच आहे, सह्याद्री देवराई या नावानं. त्याबद्दल मला तुमच्याकडून ऐकायचं. मग मी जेव्हा दुष्काळाचा विचार करायला लागलो तेव्हा एक त्याचा मतितार्थ असा निघाला की ह्या सगळ्याशी मूळ कारण आहे की आपण झाडं खूप तोडलीत आणि जेवढी झाडं तोडलीत तेवढी कधीच लावली नाहीत. तर आपण झाडं लावली पाहिजेत. आणि त्यातून मग आपल्याला असा विचार आला की मी नेहमीच म्हणतो की सह्याद्री पर्वत आणि सह्याद्रीच्या रांगा आणि सह्याद्रीचा डोंगर हा माझा गॉडफादर आहे. तर मला वाटतं की सह्याद्रीचा डोंगर हा महाराष्ट्राचा गॉडफादर आहे आणि तो आपण खूप रित्या त्याच्यावरचे झाडं तोडलेली आहेत. तर ती पुन्हा लावायची असेल तर ती सह्याद्री देवराई यावर्षी आपण सुरू करूया असं मला वाटलं. आणि माझ्याबरोबरचे जे मित्र आहेत त्यांनाही पटलं की कोणी माणूस कितीही श्रीमंत झाला, कितीही अपग्रेड झाला तरी शेवटी त्याला ऑक्सिजनच घ्यावा लागतो. आणि ऑक्सिजन बनवणारी अजून कंपनी कुठली जन्माला आलेली नाही. कितीही तुमच्याकडे 2 करोडची गाडी असली आणि 200 करोडचा बंगला असला तरी शेवटी खिडकीतनं थंड हवाचीच तुम्हाला वाट बघावी लागते. आणि ती ऑक्सिजन देणारी फक्त झाडं आहेत. तर आपण याच्या पुढे फक्त झाडं लावण्यातच आयुष्य घालवलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या जर 12 कोटी असेल, ॲटलिस्ट 5 कोटी लोकांनी दरवर्षी 1 झाड लावलं तर आपल्यातलं दुष्काळ संपून जाईल. म्हणजे माणूस 2 करोडची गाडी घेतो तरी शेवटी काय म्हणतो उन्हाळ्यात, अरे झाडाखाली लाव ना. त्या झाडाचं महत्त्व आपल्याला कधीच पटत नाही. कधी पण आज काय आत्तापर्यंत जी झाडं टिकली ती कारण त्याला देवराई असं नाव द्यायचं की झाडाखाली जर देव असेल तर ते झाड कापलेलं नाही, देवळाच्या बाजूची झाडं कापलेली नाहीत.
तर त्यामुळे आपण सह्याद्री देवराई या नावानं यावर्षी खूप झाडं लावावे असं संकल्पना करून आणि आपोआपच आपला महाराष्ट्र, आपला भारत वेगळा सुधारेल असं मला वाटतं. खरं तर त्यांच्या स्वप्नातली जी देवराई आहे ती मला वाटतं एकट्या त्यांच्या स्वप्नातली नसावी, ती आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातली असायला पाहिजे. आत्तापर्यंत या मंचावरती आमचे पोस्टमन काका पत्र घेऊन यायचे, पण आज स्वतः सयाजी शिंदेच पोस्टमन काकांचा रोल करणार आहे. ते एक पत्र आपल्याला वाचून दाखवणार आहे. प्रिय मित्रांनो, एक काळ असा होता की गावात रोज काही ना काही समस्या दिसायच्या. कधी पाऊस नाही, कोणाला रोजगार नाही, कोणी व्यसनी आहे, कोणी शेतकरी कर्जबाजारी आहे. वाटायचं पैसा असता तर सगळ्या अडचणी चुटकीसरशा सोडवल्या असत्या. खूप वाईट वाटायचं, आपण लोकांना मदत करू शकत नाही याचं. पण खरं सांगू, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. या समस्या पैशाने सुटणार नाहीत. एवढी वर्ष कर्जमाफी आणि पॅकेज देऊन पण सुटल्या नाहीत, कारण आपण माणसं उभी करतोय बळेच टेकू देऊन. खरं तर आपण झाडं उभी केली पाहिजेत, सावली देणारी, ऑक्सिजन देणारी, फळं देणारी, फुलं देणारी. माणसं माणसासाठी जगत नाहीत, तेवढी झाडं जगतात माणसांसाठी. बाळंत विड्यापासून अंतिम संस्कारापर्यंत झाडाशिवाय माणसाचं पान हलत नाही. माणसं उभी राहिली पाहिजेत असं वाटत असेल तर एका माणसामागे शेकडो झाडं उभी राहिली पाहिजेत. अनुभव आहे म्हणून सांगतो, लहान असताना ज्या समस्या पाहिल्या होत्या त्या आजही तशाच आहेत. त्याला कारण निसर्ग किंवा सरकार नाही. पाऊस पाडणं सरकारचं काम नाही आणि आभाळ पहिल्यासारखं भरून येत नाही, कारण त्याला आपण आमंत्रण देत नाही. अहो, आपण सामान्य माणसं तर पत्रिका असल्याशिवाय लग्नाला जात नाही, एवढा इगो आहे आपल्याला. मग ते तर बोलून चालून आभाळाला पत्रिका लागणारच. आणि आभाळाची पत्रिका आपल्यासारखी मामाच्या लग्नाला यायचं हां अशी 50 नावं लिहिलेली नसते. आभाळाची पत्रिका असते झाड, हिरवगार झाड. मग यावर्षी आभाळाला पत्रिका पाठवायची ना. मग पैसे नाहीत म्हणून निराश होऊ नका. बिया गोळा करा, रोपं तयार करा. श्रमदान करायची तयारी असेल तर नक्की संपर्क करा. आपण 1-2 झाडं नाही, अख्खी देवराई उभी करतोय, सह्याद्री देवराई. एरवी हिमालयाच्या मदतीला धावून जाणारा म्हणून ओळख आहे सह्याद्रीची. यावेळी आपल्या माणसांसाठी सह्याद्री उभा राहणार आहे. एक संपन्न आणि समृद्ध देवराई म्हणून सह्याद्री देवराई किमान एक तरी झाड तुमचं असणार याची मला खात्री आहे. तुम्हाला जसं आवडेल तसं सहभागी व्हा. आता नुसतंच नाही झाड जगवायचं, स्वतःच उगवायचं आपल्या मातीत. आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. येत्या 11 जूनला सह्याद्री देवराई माण तालुक्यातल्या दिवडी गावात बिया आणि रोपं घेऊन या. आपण सुरुवात करूया, सगळे सुरुवात करूया. तर सयाजी शिंदे सर, सगळ्यांना तुम्ही झाडं लावण्याचं आवाहन केलेलं आहे, या अभियानामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे. पण पहिलं पाऊल झी मराठीतर्फे उचलावं अशी आमची इच्छा आहे. आणि म्हणूनच झी मराठीतर्फे तुम्हाला या अभियानासाठी 1000 झाडं देण्याचा संकल्प आम्ही मांडतो. वा. आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या प्रकल्पात तर सामील व्हात, पण आपल्या घराच्या आजूबाजूला नक्कीच झाडं लावा. या अभियानामध्ये जर तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल, तुम्हाला याबद्दलची काही माहिती हवी असेल तर ती सध्या तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती दिसत आहे. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे युथ या सिनेमाचे दिग्दर्शक राकेश कुडाळकर आणि निर्माता सुंदर सेतुरामन यांना. आपण ज्या समाजात राहतो किंवा ज्या समाजात वावरतो त्या समाजाचा आपण देणं असतो. तर जेव्हा ही भावना किंवा ही जाणीव जेव्हा निर्माण होते तेव्हा तो यूथ हा बदल घडवू शकतो. आणि हीच या फिल्मची टॅगलाईन आहे. वा वा वा. एक स्टोरी बनवली, स्टोरीमध्ये सगळं आहे,
you have entertainment, you have everything, and you have also have a social subject actually. वा वा. सध्या असलेल्या दुष्काळामध्ये 2 गावं त्यांनी दत्तक घेतलेले आहेत आणि 2 महिने त्या गावांना ते पाणी पुरवठा करणार आहेत. आणि जावेद सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या. त्यांच्याही बद्दल त्यांनी सांगितलं की या गाण्यासाठी त्यांना जे मानधन मिळालं होतं ते त्यांनी नाम फाउंडेशनसाठी डोनेट केलेलं आहे. या सगळ्या पाहुण्यांना आजपासून एक वेगळी भेट द्यायची ठरवली आहे, कारण इथे सयाजी सर आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला एक छानशी गोष्ट शिकवली, झाडं लावा. म्हणूनच त्याची सुरुवात या मंचापासून करूयात, सगळ्यांना एक छानसं रोप देऊन. मला वाटतं माझ्या आयुष्यातली पहिली ट्रॉफी अशी आहे की जी उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. वाह, क्या बात है. नॉर्मली कभी किसी ने ऐसी ट्रॉफी दी नहीं, और ये आपने एक जो बात कही बहुत बड़ी बात थी. और मुझे एक बात समझ में नहीं आती, किसी को हम भेंट करते हैं तो मरी हुई चीज क्यों भेंट मरी करते हुई हैं? चीज भेट वाह. करेंगे. जिंदा चीज भेंट जिंदा करो. चीज भेट सही करेंगे. बात. अजून एक मराठीतली कविता, एक 4 लाईनची, मला कोणाची आठवत नाही. काही माणसं मूर्ख असतात, काही तर फारच मूर्ख असतात. ते झाडावरचं सुंदर फूल तोडतात आणि दगडाला वाहतात. फार फार उत्कृष्ट हा हे तुम्ही केलेलं आहे, म्हणजे फार उत्कृष्ट ट्रॉफी आम्हाला दिली. पण वाढदिवसाला सुद्धा झाड दिलं तर ते माणसाचं वय वाढेल तसं झाड पण वाढेल. वाढदिवसाबरोबर झाड दिवस पण साजरा करायला शिकायला पाहिजे. तर ही प्रथा आता इथून पुढे आम्ही तरी अविरत सुरू ठेवणार आहोत. या मंचावरती जे पाहुणे येतील त्यांना भेट म्हणून हे झाड देण्यात येईल. क्या बात आहे. पुन्हा एकदा मनापासून आभार आपले, आपण इथे आलात. तर भेटूयात पुढच्या भागात नवीन पाहुण्यांसह याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा